नोटबंदीनंतर बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी आता मोदींनी म्हणजे अगोदरच 50 दिवसांचा अवधी जनतेकडे मागितला होता। मात्र हट्टावर पोट भरण्यासाठी हे 50 दिवस म्हणजे 5 महिने काय 5 वर्षांसारखे सुद्धा त्यांना भासतायत। सरकारी कार्यालयाबाहेर छोटी मोठी कामं करून उदरनिर्वाह करणाऱ्यांचं तर चांगलेच हाल चाललेत। नोटबंदीनंतर औरंगाबादचे कलेक्टर आणि रजिस्ट्रेशन ऑफिस बाहेरचं चित्र कसं बदललंय पाहूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांचा हा रिपोर्ट। एरवी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी आणि नोंदणी कार्यालयाबाहेर लोकांची जत्रा भरते। टाईपरायटरचा खडखडाट कानात घुमतो। स्टॅम्प वेंडर, झेरॉक्सवाले, नोटरी या मंडळींना श्वास देखील घ्यायला फुरसत नसते। मात्र 8 नोव्हेंबर नंतर चित्र पूर्णपणे बदललंय। शासकीय सुट्टी वगळता या कलेक्टर ऑफिसच्या गल्लीमध्ये असा शुकशुकाट कधीही पाहिला नाही। एक रजिस्ट्रीवर साधारणपणे 7 ते 8 लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो। मात्र गेल्या 8 तारखेपासून नोटांच्या बंदीच्या निर्णयानंतर या झेरॉक्स सेंटरवरती कोणीही फिरकत नाही आणि साधारण जो व्यवहार आहे तो पूर्णपणे ठप्प आहे आणि यामुळे इथे या व्यवहारावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आल्याचं देखील इथल्या लोकांनी सांगितलं। 8 नोव्हेंबरची जी घोषणा त्यानंतर एकदम अचानकच आर्थिक संकट हे सर्वांवरच आलेले आहे। इथं सर्व जे लोक आहेत, गरीब होतकरू लोक आहेत, जे 100-200 रुपये कमवणारे, आता 5 रुपये ते घरी घेऊन जाऊ शकत नाही। औरंगाबादच्या नोंदणी कार्यालयात सरासरी मालमत्ता खरेदी विक्रीचे 50 व्यवहार होतात। मात्र नोटबंदीमुळे ही संख्या जवळपास अर्ध्यावर आली आहे। याचा थेट परिणाम सरकारी तिजोरीमध्ये जमा होणाऱ्या महसुलावर होतोय। आता ह्या नोटाबंदीमुळे आपल्या याच्यामधलं या ऑफिसचं जे काम आहे ते कमी झालेलं आहे। यापूर्वी व्यवस्थित व्हायचं म्हणजे 25, 30, 40 डॉक्युमेंट व्हायचे, आता त्यापेक्षा 50% झालेले आहे आणि व्यवहार जे ऍक्च्युअल घडणारे आहेत ते व्यवहार घडत नाहीत आलं। याच्यामध्ये शासनाचा महसूल कमी होतो। सरकारी कार्यालयाबाहेरच्या स्टॉल धारकांवर तर मोठं आर्थिक संकट कोसळलंय। स्टॅम्प वेंडर्सचे टेबल ओस पडले आहेत। टायपिस्ट हातावर हात घेऊन बसले आहेत, कारण नोटबंदीनंतर त्यांच्या हाताला काम नाही। परिणाम तो खूप मोठ्या प्रमाणावर होता आमच्यामध्ये। आमच्याकडे कुठलंही काम नाही सध्या। आम्ही सध्या बेकार झालेलो आहे। आम्ही इकडे तिकडे काम शोधत आहोत तरी पण आम्हाला काम भेटत नाही। आम्ही आमचे कॉन्टॅक्ट यूज करून लोकांना बोलवत आहोत की आमच्याकडे काम करून घ्या, असं करून घ्या। जे पेंडिंग आमच्याकडे काम पडलेले होते ते पण आमच्याकडून सध्या काम होत नाही। 200-400 रुपये जब हम कमाते थे अब 50 रुपये भी निकालना मुश्किल होगा और बहुत सारी दिक्कतें आ रही हैं। इसके साथ साथ लोगों को बहुत परेशानी हो रही है स्टैम्प ड्यूटी भरने में और कैश अमाउंट जो लोग लाते हमको भी कैश लेने में बहुत दिक्कतें आ रही है। नोटबंदीमुळे देशाला भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचं सांगत मोदींनी देशवासियांना 50 दिवस कळ सोसण्याचं आवाहन केलंय। मोदींच्या शब्दावर विश्वास ठेवून ही मंडळी थोडी कळ सोसायला तयार आहेत। मात्र 50 दिवसांनंतर मोदींना त्यांनी दिलेला शब्द खरा करून दाखवावा लागणार आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।